भारतातील FCRA वर जगाची इतकी चिंता का? भारतानं नियम बदलले पण विरोध परदेशातून का? मंडळी, भारतानं असा कोणता निर्णय घेतलाय की अमेरिकेपासून युरोप पर्यंत एकच खळबळ उडाली आणि अचानक भारताचा FCRA कायदा जगभरात चर्चेचा विषय बनलाय? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वात आधी एक प्रश्न, समजा तुमच्या घरात बाहेरचा एखादा व्यक्ती लाखो रुपये पाठवू लागला तर तुम्ही विचाराल ना, हा पैसा कोण पाठवतंय आणि कशासाठी? अगदी हाच विचार भारत सरकारनं केलाय। FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट। हा असा कायदा आहे जो भारतात परदेशातून येणाऱ्या पैशांवर लक्ष ठेवतो। विशेषतः NGOs, ट्रस्ट, धार्मिक संस्था आणि सामाजिक संघटनांना येणारा निधी कुठून येतो आणि तो नेमका कशासाठी वापरला जातो यावर सरकारची नजर असते। पण आता 2026 मध्ये सरकार आणखी कडक नियम आणत आहे। प्रत्येक संस्थेला परदेशी पैसा कोणत्या राज्यात, कोणत्या प्रकल्पासाठी आणि कसा खर्च होणार आहे याचा संपूर्ण डिजिटल हिशोब द्यावा लागणार आहे। इतकंच नाही तर संस्थेचा FCRA परवाना रद्द झाला किंवा नूतनीकरण झालं नाही तर त्या परदेशी निधीतून उभारलेल्या मालमत्तेवर सरकार नियुक्त प्राधिकरण तात्पुरतं नियंत्रण ठेवू शकतं आणि इथूनच वाद सुरू झालाय। अमेरिका आणि युरोपमधील अनेक मानवाधिकार संस्था आणि काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे की यामुळे NGOsच्या कामावर मर्यादा येऊ शकतात। तर भारत सरकारचं स्पष्ट उत्तर आहे, हा कायदा कोणाला थांबवण्यासाठी नाहीये, तर परदेशी पैशाचा गैरवापर, राजकीय हस्तक्षेप, धार्मिक धर्मांतरण आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर होणारा प्रभाव रोखण्यासाठी आहे। आज जगभरातील मोठ्या फाउंडेशन्स, विदेशी डोनर एजन्सीज आणि आंतरराष्ट्रीय NGOs भारतातील नियमांकडे बारकाईनं पाहतायत, कारण आता भारताचा संदेश स्पष्ट आहे। भारतात काम करायचं असेल तर भारताचे नियम पाळावेच लागतील। म्हणून FCRA हा केवळ NGOचा विषय नाहीये, तर राष्ट्रीय सुरक्षा, परदेशी निधी आणि भारताच्या सार्वभौमत्वाशी जोडलेला एक मोठा मुद्दा बनलाय।